नमस्कार. नवीन वर्षाची चाहूल लागलीये आणि महाराष्ट्रात ती येते एका खास प्रतीकासोबत. हो, ती म्हणजे गुढी. प्रत्येक घरासमोर डौलात फडकणारी ही विजय पताका. पण यामागची खरी गोष्ट काय आहे? चला, आज तेच जाणून घेऊया. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र याच एका दृश्याने उजळून निघतो. ही गुढी म्हणजे फक्त सण नाही, तर ती आहे आशा आणि नव्या संकल्पांचं प्रतीक. जणू काही ती आपल्याला सांगतीये, चला, जुनं विसरून एक नवी, विजयी सुरुवात करूया. पण कधी विचार केलाय का की ही परंपरा नेमकी कुठून आली असावी? या एका साध्या दिसणाऱ्या प्रतीकामागे किती मोठे अर्थ दडलेले आहेत? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. ह्या सणाचं रहस्य समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला खुद्द गुढीला समजून घ्यावं लागेल. तिच्या प्रत्येक घटकात, हो, प्रत्येक घटकात एक खास अर्थ लपलेला आहे. चला तर मग बघूया तरी काय आहे ही रचना. सुरुवात करूया अगदी वरच्या भागापासून. कलश. हा उलटा ठेवलेला कलश म्हणजे जणू काही आकाशातून येणारे दैवी आशीर्वाद थेट आपल्या घरात यावेत, यासाठी केलेली एक प्रार्थनाच. तो प्रतीक आहे नवीन वर्षात घरात येणाऱ्या सुख, समृद्धी आणि भरभराटीचा. आता त्याखाली येतात ही पानं. आंब्याची पानं तर आपल्याला माहीतच आहेत, ती शुभ मानली जातात. शुभ संकेतांचं प्रतीक. आणि सोबत कडुलिंब, तो आरोग्याचं प्रतीक आहे. तो आठवण करून देतो की नव्या ऋतूत शरीराला निरोगी ठेवणं किती महत्वाचं आहे. म्हणजे बघा, शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरण दोन्ही एकाच ठिकाणी. आणि हो, गुढीला सजवणारे हे घटकही खूप काही सांगतात. ते रेशमी वस्त्र, ते आहे ऐश्वर्य आणि संपन्नतेचं लक्षण. आणि त्यासोबतच साखरेच्या गाठी, त्या आठवण करून देतात मिळवलेल्या यशाच्या गोडव्याची आणि येणाऱ्या गोड क्षणांची. तर हे सगळे घटक एकत्र येतात आणि तयार होते एक विजय पताका. पण प्रश्न हा आहे की हा विजय नेमका कोणाचा? या विजयामागे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 वेगवेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या पौराणिक आणि ऐतिहासिक कथा आहेत. चला त्या जाणून घेऊया. या तिन्ही कथांमध्ये एक धागा अगदी समान आहे. तो म्हणजे विजय आणि नवीन सुरुवात. पहिली कथा आहे प्रभू रामांच्या विजयाची. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा पराभव करून ते ज्या दिवशी अयोध्येत परतले, तो हा दिवस. दुसरी कथा आहे राजा शालिवाहनच्या ऐतिहासिक विजयाची, ज्याने परकीय आक्रमकांवर विजय मिळवून एका नवीन युगाची, शालिवाहन शकाची सुरुवात केली. आणि तिसरी, सगळ्यात मूलभूत कथा, ती म्हणजे ब्रह्मदेवानी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली. म्हणजे काळाची सुरुवातच या दिवसापासून झाली. प्रत्येक कथा ही विजयाची आणि नवनिर्माणाची आहे. बरं, आता ही गुढी उभारण्याची योग्य पद्धत काय आहे तेही पाहूया. सूर्योदयानंतर साधारणपणे सकाळी 6 ते 9च्या दरम्यान घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला ती उभारली जाते. उजवी बाजू शुभ आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते. तिची विधिवत पूजा केली जाते आणि मग सूर्यास्तानंतर तिला तितक्याच आदराने उतरवलं जातं. गुढी उभारणं इतकीच महत्वाची आहे. या दिवसाची एक खास चव. एक अशी परंपरा जी आपल्याला जीवनाचं एक मोठं सत्य अगदी सोप्या पद्धतीने शिकवते. चला तर मग वळूया या कडू गोड परंपरेकडे. या दिवशी एक विशिष्ट प्रसाद खाण्याची परंपरा आहे. कडुलिंब आणि गूळ. काही ठिकाणी त्यात चिंच आणि मिरीसारखे पदार्थही घातले जातात. म्हणजेच चवीला तो प्रसाद कडू, गोड, आंबट, तिखट असा असतो. आणि त्याचा अर्थही तितकाच खोलवर रुजलेला आहे. आणि इथेच या परंपरेचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. ही परंपरा फक्त खाण्यापुरती नाहीये, ती आपल्याला जीवनाचं एक मोठं तत्वज्ञान शिकवते. कडुलिंबाचा कडूपणा म्हणजे आयुष्यातले दुःखद क्षण, आव्हानात्मक प्रसंग, तर गुळाचा गोडवा म्हणजे सुख आणि यश. दोन्हीचा समतोल स्वीकारणं हेच तर खरं परिपक्व जीवन जगण्याचं सूत्र आहे, नाही का? पण थांबा, या परंपरेमागे केवळ तत्वज्ञान नाही, तर एक अचूक वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे. चला, या प्राचीन परंपरेत दडलेल्या विज्ञानावर एक नजर टाकूया. इथे बघा, ही परंपरा किती विचारपूर्वक बनवली गेली आहे. एकीकडे ती आपल्याला भावनिक संतुलन शिकवतीये, तर दुसरीकडे गुढीपाडवा येतो तो ऋतू बदलाच्या काळात, म्हणजे हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. अशावेळी आपली प्रतिकारशक्ती थोडी कमी होते. आणि बरोबर इथेच कडुलिंब आपली मदत करतो. आयुर्वेदात तर कडुलिंबाला सर्व रोग निवारक असं म्हटलं जातं, म्हणजे सर्व रोगांवरचा उपाय. ते एक नैसर्गिक अँटीबायोटिक आणि अँटीव्हायरल आहे. ते रक्त शुद्ध करतं, जंतूंचा नाश करतं आणि शरीराला आजारांपासून लढण्यासाठी एक प्रकारे कवच पुरवतं. कमाल आहे.
आपल्या पूर्वजांनी आरोग्य आणि परंपरेची किती सुंदर सांगड घातलीये. आता एक अत्यंत रंजक गोष्ट सांगतो. गुढीपाडवा हा वर्षातल्या सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. ह्या दिवसाला हिंदू दिनदर्शिकेतील 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणतात. हे ते दिवस आहेत जेव्हा कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी वेगळं पंचांग पाहण्याची गरजच नसते. आणि म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. मग ते नवीन घर घेणं असो, एखादा व्यवसाय सुरू करणं असो किंवा कोणतंही महत्त्वाचं शुभ कार्य असो, या दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम यशस्वी होतं असा एक दृढ विश्वास आहे. म्हणजे बघा, गुढीपाडवा हा फक्त एक सण नाहीये. तो विजय, तत्वज्ञान, विज्ञान आणि शुभमुहूर्ताचा एक अद्भुत संगम आहे. चला या सगळ्या विचारांना एकत्र आणून या उत्सवाचं सार पुन्हा एकदा समजून घेऊया. तर या संपूर्ण विवेचनाचा सारांश हाच आहे की गुढी ही विजय, नवी सुरुवात, आशा आणि समृद्धीचं प्रतीक आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्याला जीवन जगण्याचा एक मार्ग दाखवते, जिथे आयुष्यातले सुखदुःख सारख्याच सहजतेने आणि धैर्याने स्वीकारायचे असतात. एक जुनी म्हण आहे जी या सणाचं सार अगदी अचूकपणे सांगते. ज्या घराच्या दारात गुढी उभी राहते त्या घरात वर्षभर लक्ष्मी आणि आनंद नांदतो. या एका वाक्यातच या सणाची सगळी शक्ती समावलेली आहे. तर मग एक साधा दिसणारा ध्वज विजयी जीवन कसं जगायचं याचं एक गहन प्रतीक बनतो. आता विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की या वर्षीची ही गुढी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या नव्या आणि सकारात्मक सुरुवातीसाठी प्रेरणा देणार आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.